स्वीटी पहिल्यांदा मला भेटली नागपूर विद्यापीठाच्या इमारतीसमोर. आम्ही औषध निर्माणशास्त्राचे विद्यार्थी एक आंदोलन करत होतो. त्या आंदोलनाचं नेतृत्व आम्ही 5-6 लोक करत होतो, त्यातला मी एक. विद्यार्थी परिषदेच्या कामात असल्यामुळे व विषय मांडणी व्यवस्थित करता येत असल्यामुळे नेतृत्व माझ्याकडे आलेलं. त्या दिवशी 1000 विद्यार्थी आलेले. आम्ही विद्यापीठासमोर धरणे देत बसलेलो होतो. काही वेळाने कुलगुरूंनी एक प्रतिनिधी मंडळ बोलावून घेतलं. चर्चेसाठी आम्ही आत गेलो, विषय मांडला व काही वेळाने बाहेर आलो. आत काय चर्चा झाली व आता ह्यापुढे काय, हा विषय मला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचा होता. सर्व विद्यार्थी एकदम जोशात होते. नारेबाजी सुरू होती. मी समोर उभा राहिलो, हात वर केला. सर्वांना शांत रहा म्हणून हाताने खुणावलं. सर्व शांत झाले आणि मग मी विषय मांडला. विद्यापीठाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देत ते छोटेखानी भाषण संपवलं. भाषण संपवून प्रत्येक कॉलेजच्या प्रतिनिधीला मी भेटत होतो. त्यांना सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केल्याबद्दल धन्यवाद देत होतो. ह्या दरम्यान गोंदियाच्या कॉलेजचा प्रतिनिधी भेटला. अमित नाव त्याचं. आत्तापर्यंत मी अमितशी फक्त फोनवरच बोललो होतो. ही पहिली प्रत्यक्ष भेट. आम्ही हँडशेक केला. मी त्याचे व त्याच्या कॉलेजचे आभार मानले. तोच त्याने त्याच्यासोबत असलेल्या दीपाली, प्रीती व स्वीटीचा परिचय करून दिला. मोठे मोठे डोळे, तितकेच बोलकेही. त्यावर बऱ्यापैकी नंबर असलेला चष्मा. ह्या पहिल्या परिचयात स्वीटीने मला आंदोलनाविषयी काही प्रश्न विचारले. मी त्याची फार संक्षिप्त उत्तर देत दुसऱ्या कॉलेज प्रतिनिधींना भेटायला पुढे सरसावलो. माझ्या उत्तराने तिचं समाधान झालेलं नव्हतं हे तिच्या डोळ्यांकडे पाहताच माझ्या लक्षात आलं. सर, तुमचा नंबर द्याल का, स्वीटी म्हणाली. माझी नेमकी अडचण तिच्या लक्षात आली आणि तीही की ह्या गराड्यात मी तिच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं नाही देऊ शकणार. मी तिला नंबर दिला. टाटा बाय बाय झालं. आम्ही निघालो. परत वर्धेला आलो. त्यावेळी राहणं वर्धेला होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या नंबरवर कॉल आला. सर, मी स्वीटी बोलते आहे, गोंदियावरून. हां, बोल स्वीटी, असं म्हणत मी सुरुवात केली व तिच्या काही बोलण्याच्या आतच मी म्हणालो, सॉरी, काल तुझ्याशी नीट बोलता नाही आलं. नो प्रॉब्लेम सर, ती म्हणाली. हां, मग विचार, काय डाऊट आहेत तुझ्या मनात? डाऊट नाही म्हणता येणार, पण प्रश्न आहे की आपण ह्या धरणे आंदोलनात यशस्वी होऊ का? आणि जर नाही झालो तर आपलं वर्ष वाया जाईल का? काळजी करू नको, आपण यशस्वी होणारच आणि कुणाचंही वर्ष वाया जाणार नाही. कुठलाही विचार न करता मी फार आत्मविश्वासानं हे वाक्य बोललो. त्या क्षणापर्यंत माझ्याही मनात यशस्वी होणार किंवा नाही ह्याबद्दल साशंकताच होती. पण स्वीटीसोबत बोलताना कुठून हा विश्वास आला देवच जाणे. त्यानंतर तिने अनेक टेक्निकल प्रश्न विचारले. आपण कसे करणार, आपली प्लॅनिंग काय, आंदोलनाचे नाहीच जमलं तर कोर्टात जायचं काय, वगैरे वगैरे. तिच्या बोलण्यातून एक अंदाज मला निश्चित झाला होता आणि तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं वर्ष वाया जाऊ नये ह्यासाठी तिची सुरू असलेली धडपड. याच अनुषंगाने संवाद पुढे नेत मी विचारलं, तू सध्या कोणत्या इयरला आहेस? सेकंड. हे ऐकताच मी एका क्षणाचा पॉज घेतला व म्हणालो, मग असं कर, मला सर म्हणायची गरज नाही, मी पण सेकंड इयरलाच आहे. इतका वेळ सुरू असलेल्या आमच्या गंभीर संवादात दोघांनाही मनमोकळं हसण्याची ही उत्तम संधी होती. यानंतर मी सरचा सरळ गोपाल झालो आणि लवकरच गोप्या होणार होतो. अरे, हे तू मला आधी का नाही सांगितलं? उगाच तुला सर सर करते आहे मी. अरे, छान वाटतं ना कोणीतरी आपल्याला सर म्हणावं. बस तोच फील घेत होतो. मग अशाच काही काळ गप्पा करत आम्ही फोन ठेवला. त्या दिवशीनंतर जवळपास दररोजच आमचं फोनवर बोलणं सुरू झालं. अर्थातच आंदोलन हाच एक विषय मध्यवर्ती ठेवून.
आम्ही आंदोलनाला अधिक समर्थन कसं मिळेल ह्यासाठी प्रयत्न करत होतो. आणि ह्याच अनुषंगाने आम्ही सर्व कॉलेजच्या प्रतिनिधींनी एकदा प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी असं ठरवलं. अर्थातच हे मी, स्वीटी, प्रीती व आदित्य आम्ही चौघांनी ठरवलं. आदित्य माझा रूममेट व बॅचमेट आणि प्रीती स्वीटीची बॅचमेट. आदित्य माझा रूममेट, त्यामुळे तोही ह्या उपद्व्यापात इतकाच सक्रिय. आम्ही सर्वांना निरोप दिले. भेटण्याचा दिवस ठरला. नागपूरला आम्ही भेटलो. चर्चा झाल्या. स्वीटी एकदम बिनधास्त, तितकीच आक्रमक. त्या दिवशी ती अगदी आक्रमकपणे समोर आली. तिने आपलं म्हणणं फार खंबीरपणे मांडलं. कोणी ऐकत नसेल तर गब्बास ना का देव कानाखाली असं म्हणत कुणालाही गप्प करणारी. आपल्या आसपास मुलं आहेत, आपण ह्या मुलांच्या गराड्यात एकटे आहो, ह्या असल्या गोष्टींचा तिला काही फरक पडत नसे. तिचा हा स्वभाव मला फार आवडला. त्यानंतर आम्ही परत वर्धेला आलो. परत फोन, तासनतास चर्चा. आता हे बोलणं नुसतं आंदोलन म्हणून मर्यादित नव्हतं. आता आम्ही एकमेकांच्याबद्दल बोलायला लागलो होतो. अगदीच स्पष्ट सांगायचं झालं तर आम्ही दोघंही एकमेकांना आवडायला लागलो होतो. कोण कुणाला कोठे आणि का आवडेल ह्याचं काही नेमकं गणित मांडता येत नाही. एखादी व्यक्ती आवडते ती नुसती आवडते, आवडल्यानंतर त्याची कारणमीमांसा तरी का करावी. आम्ही दोघंही या आवडण्याच्या प्रवाहात वाहवत होतो हे मात्र खरं. प्रत्येक वेळेस फोन येई तो आंदोलन ह्या विषयासाठी, आणि आम्ही तासनतास एकमेकांशी बोलत बसायचो. कधी कविता, कधी कादंबरी. ह्या दरम्यान मला समजलं की ती कविता लिहिते. मी तिला तिच्या कविता मागितल्या. तिनेही मला माझी कवितांची डायरी मागितली. आम्ही डायरी एक्सचेंज केल्या. आम्ही एकमेकांमध्ये अजून गुंतत होतो. दोघांनाही याची जाणीव होती आणि दोघांनाही आमच्या मर्यादाही माहीत होत्या. आंदोलन दरम्यानच्या काळात रस्त्यावरून कोर्टापर्यंत पोहोचलं होतं आणि त्यासाठी मग आमच्या नियमित भेटीही व्हायला लागल्या. अनेकदा तर काहीही काम नसताना देखील आम्ही केवळ एकमेकांना भेटता येईल म्हणूनही भेटलो. आम्ही दोघेही एकमेकांना फार चांगल्या पद्धतीने ओळखायला लागलो होतो. आमची म्युच्युअल अंडरस्टँडिंगसुद्धा जबरदस्त होती. आता आम्हाला एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यापासून तर पारिवारिक परिस्थितीपर्यंत सर्व समजलं होतं. ती जितकी कणखर होती तितकीच भावनिक देखील, हेही मी ओळखलं होतं. एकदा नागपूरला आम्ही भेटलो, अगदी सहजच. त्या भेटीला तिने मला एक पेन आणि मी तिला एक डायरी भेट म्हणून दिली. त्या दिवशी ती तिच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत म्हणाली, यार तो सिंगल असायला हवा होता. सेम टू यू, मी म्हटलं. दोघंही मनमुराद हसलो. तिने तिच्या ताईची स्कूटी आणली होती. त्यावर दोघांनी नागपूरची सैर केली. मला तिने बसस्टँडला ड्रॉप केलं व निघून गेली. मी नागपूर ते वर्धा पूर्ण प्रवास तिचाच विचार करत परत आलो. ह्यानंतर देखील आमची चर्चा फोन वगैरे सुरू होतच. कधीकधी बोलताना दोघांनाही आपापल्या मर्यादांची जाणीव होई. जणू लक्ष्मण रेषेला स्पर्श करावा व माघारी वळून जावं. तसंच आम्ही देखील विषय बदलायचो. ती कायम मला म्हणायची, बघ माझ्याशी कधी खोटा बोलू नकोस, कारण जर तसं तू केलंस ना तर आपलं नातं कायमचं संपेल. पण आंदोलन आणि त्यात डोळ्यांनी दिसणारं अपयश मी तिच्यापासून कायम लपवूनच ठेवलं. आमचं नातं जखमेच्या त्या आवरणासारखं होतं, ज्याला थोडा जोराचा धक्का लागला तर कदाचित रक्त वाहायला लागेल, पण आपण बरेचदा त्या जखमेच्या आवरणाला खाजवतो. ते दुखतं, पण ते दुखणं हवंसं असतं. तसंच काहीसं हेही नातं होतं. शिवाय आम्हा दोघांनाही ज्यांनी मर्यादा घातली होती त्यांनाही आमचं बोलणं आता खटकायला लागलं होतं. त्यांना फसवणे हा आमच्या दोघांचाही उद्देश नव्हताच कधी, आणि आम्ही तसं केलंही नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ पूर्णपणे व्यक्त व्हायचो आणि ह्याच व्यक्त होण्याच्या समाधानाने आम्हाला सोबत बांधलं होतं. आमच्या भोवती लक्ष्मण रेषा आखणाऱ्यांना आम्ही कदाचित एकमेकांशी बोलून दुखवत होतो.
दोघांनाही हे समजत होतं. तेव्हा ह्यातलं एकमेकांना काहीही न सांगता आम्ही दोघांनीही एकमेकांशी बोलणं कमी केलं. आता फक्त कामाने आणि फक्त आंदोलन इतकंच बोलायचं, तेही फारच आवश्यक असेल तरच. आता प्रीती व आदित्य यांच्या माध्यमातून मेसेजेस पोहोचायला लागले. काही दिवसांच्या नंतर मी आंदोलनाचं अपयश फक्त तिच्यापासूनच लपवत आहे हे तिला समजलं. ती बिथरली, मला फोन केला, खूप ऐकवलं. मी सर्व शांतपणे ऐकूनही घेतलं. त्यानंतर ती म्हणाली, तू माझ्याशी खोटा बोललास, हे फक्त एकदा कबूल कर. खरं लपवलं असेल मी, पण खोटा नाही बोललो. मी म्हणालो, नेहमीसारखा शब्दांशी खेळतो आहेस, पण आज नाही चालायचं. आपण हरणार आहोत आणि ह्याची शिक्षा आता तू माझ्याशी कधी बोलायचं नाही. दोघांनाही जणू निमित्त हवं होतं न बोलण्याचं. दोघांनीही मूकसंमती दिली. फोन कट झाला. आंदोलन आणि त्याची खटाटोप सुरू होतीच, पण आता मी नागपूरला गेलो तरी स्वीटी येत नव्हती. म्हणून काही काम थांबू शकत नव्हतो. द शो मस्ट गो ऑन. आदित्य आणि मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होतो जिंकण्याचे. अजूनही इतर सोबती होतेच. 1.5 महिन्याने एक बातमी मिळाली. आम्ही जिंकलो होतो. सर्वांचं वर्ष वाचलं होतं. बातमी मिळाली त्याच्या 10 मिनिटातच स्वीटीचा मेसेज आला. मला तुझ्यावर विश्वास होताच, बट होप यू अंडरस्टँड. तिचा मेसेज बघितला, मनोमन समाधान वाटलं. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या आयुष्यात एखादा मेसेजसुद्धा किती समाधान देऊ शकतो याची प्रचिती मला त्या क्षणी आली. आय कॅन अंडरस्टँड, थँक्यू असा रिप्लाय पाठवला. त्यानंतर आमचं एकमेकांशी कधी फार बोलणं झालं नाही. फार तर एकमेकांच्या बर्थडेला कॉल करायचा, 10-15 मिनिट बोलून फोन ठेवायचा, तो सरळ पुढचा बर्थडे. हे असं गेली काही वर्ष चाललं, पण आता तेही कधी होणार नाही. आता आम्ही एकमेकांशी कधीही बोलणार नाही. आता ते शक्यही नाही. काही दिवसांपूर्वीच समजलं, स्वीटी एका अपघातात आपल्यातून निघून गेली. आता ती ह्या जगात नाही. एका आंदोलनातून झालेली काही महिन्यांची मैत्री आयुष्यभर अशी स्मरणात राहील, कधी विचारही केला नव्हता.